करूया शतशत प्रणाम, स्वातंत्र्यवीरांना करूया शतशत प्रणाम। त्यांच्या निस्वार्थ त्यागानेच भारत देश बनला महान, भारत देश बनला महान। आजचा दिवस मांगल्याचा, आजचा दिवस भारतीय गणराज्याचा, आजचा दिवस प्रत्येक भारतीयांचा, माझा तुमचा सगळ्यांचा। आजच्या या मंगलमय पावन दिवसाच्या कार्यक्रमाचे आदरणीय व्यासपीठ, वंदनीय गुरुजन वर्ग आणि माझ्या प्रिय बालमित्रांनो, मी अनुश्री अनिल चौधरी आपणा सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देते। बालमित्रांनो, आज आपण प्रजासत्ताक दिन साजरा करण्यासाठी येथे जमलो आहोत। प्रजासत्ताक म्हणजेच प्रजेचे राज्य होय। आपला भारत देश 15 ऑगस्ट 1947 रोजी इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला। स्वातंत्र्यानंतर आपल्या देशाचा कारभार नीट चालवण्यासाठी कोणतेही नियम व कायदे नव्हते। त्यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली स्थापन केलेल्या समितीने 2 वर्ष 11 महिने 18 दिवस अथक परिश्रमाने जगातील सर्वात मोठी राज्यघटना लिहून तयार केली आणि 26 जानेवारी 1950 रोजी ही राज्यघटना अंमलात आणली। तेव्हापासून एका नव्या पर्वाची सुरुवात झाली आणि आपला भारत देश एक प्रजासत्ताक देश बनला। म्हणूनच आपण सर्वजण 26 जानेवारी हा दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करतो। बालमित्रांनो, आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य करून देण्यासाठी अनेक शूरवीरांनी आपल्या प्राणाचे बलिदान दिले आहेत। त्यामध्ये आहेत लोकमान्य टिळक, भगतसिंग, सुखदेव, राजगुरू, चंद्रशेखर आझाद, नेताजी सुभाषचंद्र बोस या अनेक शूरवीरांनी आपल्या प्राणाचे बलिदान दिले आहेत। अशा या शूरवीरांना माझे त्रिवार वंदन। आजही आपल्या देशाच्या सीमेवर आपले जवान डोळ्यात तेल घालून आपल्या शत्रूशी लढतात। वेळेवर आपल्या शत्रूशी लढता लढता वीरगतीला प्राप्त होतात। आपले जवान आपल्या देशाची आन, बाण आणि शान आहे। अशा या शूर जवानांना मी कोटी कोटी प्रणाम करते आणि इथे थांबते। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत। धन्यवाद।